मस्त रसरशीत गाजराची कोशिंबीर बनवू आणि चवीने खाऊ. तर मंडळी, आज आपण गाजराची कोशिंबीर बनवणार आहोत. ह्या उन्हाळ्यामध्ये जेवणाच्या ताटात जर कोशिंबिरी, ताक असं काही असेल तर थोडासा दिलासा मिळतो. त्यासाठी तर या ठिकाणी मी काय केलंय, 2 गाजर घेतल्यात, ते स्वच्छ धुवून घेतले आणि त्यांचे साल काढून घेतले. जर आपल्याला साल काढायची नसेल तरी आपण असंच वापरू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि नंतर किसणीने व्यवस्थित किसून घेतलं. जाड किसणीने किसला आहे मी इथे. आपल्याकडे जी किसणी असेल त्याच्याने आपण किसू शकतो. तर व्यवस्थित किसून झाल्यानंतर असा हा किस आपला तयार झालेला आहे. त्यामध्ये मी आता एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून टाकणार आहे. बारीक 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 हिरव्या मिरचीचे तुकडे केले आणि बारीक कोथिंबीर चिरून घेतली. कसं असतं, काही जणांना हिरवी मिरची आवडते, काही जणांना नाही आवडत. तर ज्यांना आवडत नाही त्याने स्किप करायची. अशा पद्धतीने सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं, थोडेसे भाजलेले तीळ टाकले आणि दही. सगळ्यात महत्वाचा पदार्थ हा दही. आणि ज्यांना दही आवडत नाही, काही माणसं अशी सुद्धा असतात की दह्याचे दुधाचे पदार्थ खात नाहीत, त्याने लिंबू वापरावा, छान चव येते. आणि थोडी चवीनुसार साखर टाकली आहे आणि सर्व साहित्य अगदी मिक्स 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 व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याने काय होतं, चव सुद्धा खूप छान लागते. अशा पद्धतीने आपली ही गाजराची कोशिंबीर तयार झालेली आहे. म्हणजे सर्व साहित्य तर टाकून झालंय आणि ह्या स्टेजला सुद्धा आपण खाऊ शकतो बरं का. पण आता आपण ह्याला एक ट्विस्ट देणार आहोत. आता ही मी बाउलमध्ये काढून घेते. दिसायला तर खूपच टेम्पटिंग दिसते आहे ती. तुम्हाला ही रेसिपी आवडली का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कोणत्या कोणत्या पद्धतीने गाजराची किंवा कोणत्या कोणत्या फळांची कोशिंबीर बनवता ते देखील सांगा. आता काय करायचं, बाउलमध्ये काढून झालेलं आहे. तर एक फोडणीचं पात्र घेतलं मी आणि त्यामध्ये तूप सोडून घेतलं. आपल्याकडे तेल असेल, खोबरेल तेल, तिळाचं तेल, त्यानंतर शेंगदाणा तेल, जे काही तेल आपण वापरतो ते घेतलं तरी चालेल, किंवा तूप. राई, जिरं, हिंग आणि कढीपत्ता अशी फोडणी तयार करून त्यावर अशी सगळीकडे व्यवस्थित फिरवून घ्यायची आणि हलक्या हाताने व्यवस्थित आतमध्ये सोडायची. अशा पद्धतीने ही आपली फोडणी दिलेली गाजराची अतिशय चविष्ट अशी कोशिंबीर तयार झाली आहे. तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.